जय हिंद फ्रेंड्स, चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपला आजच्या सेशनचा विषय जो आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025, जे की येणारी पूर्व परीक्षा जी आहे पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असणार आहे। त्या अनुषंगाने पूर्व परीक्षेबद्दल काही पॅटर्न चेंज करेल असं आयोग वाटत नाहीये। ठीक आहे, त्यामुळे जो आतापर्यंतचा प्रीवियस पॅटर्न आहे त्यानुसार जर आपण डिस्कस करायला गेलो तर एकंदरीत आजच्या सेशनमध्ये आपण आपल्या पुढील दिवसाचं नियोजन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, त्यानंतर जीएस सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आणि प्रामुख्याने सीसॅट क्वालिफाईंग झाल्यानंतर जो सीसॅट हा विषय आहे तो कशा पद्धतीने बॅलन्स करावा। नाहीतर काय होते, क्वालिफाईंग म्हटलं की बरेच विद्यार्थी जे आहे एकदम दुर्लक्ष करतात आणि मग आपल्या असं लक्षात येते की काही विद्यार्थी जे आहे सीसॅट सुद्धा क्वालिफाय होऊ शकत नाही। हे जे आहे हे यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी झालेलं आहे आतापर्यंत, पण तुलनेने राज्यसेवा पूर्व परीक्षा हा पेपरची पातळी जी आहे काठिण्य पातळी ती एकदम इझी लेवलवर आहे। त्यामुळे इझिली क्वालिफाईंग जरी होत असलं तरी आता येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये काय चेंजेस होतात, ठीक आहे, त्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशनला थोडं फार महत्त्व द्यावंच लागेल। त्यानंतर पीवायक्यूचे महत्त्व प्रामुख्याने असं लक्षात येत आहे की येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे मागची जे पूर्व परीक्षा झाली 2024ची त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जवळपास पीवायक्यू हे रिपीट तुम्हाला दिसून आले होते। त्यामुळे प्रिपरेशन करत असताना प्रामुख्याने इकॉनॉमिक्स सारख्या विषयाचं, नंतर हिस्ट्री सारख्या विषयाचं, जिओग्राफी सारख्या विषयाचं त्यामध्ये रिपिटेशनचं प्रमाण हे असल्यामुळं पीवायक्यूला दुर्लक्षित करून चालणार नाही। त्यामुळे पीवायक्यूचे महत्त्व आणि चौथा मुद्दा म्हणजे अभ्यास कुठून, किती आणि कसा करावा याविषयी आपण सविस्तर बोलणार आहेत। ठीक आहे, बघा आता सगळ्यात प्रथमतः पुढील दिवसाचे नियोजन काय असेल त्याविषयी आपण बोलूयात। आता मित्रांनो, आजची तारीख 9 जुलै, त्या अनुषंगाने जर आपण काउंट डाऊन केलं, ठीक आहे, तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की 23 दिवस जवळपास 22 दिवस जे आहे जुलैचे आपल्याकडे आहे उद्यापासून जर आपण काउंट करायला गेलो तर। त्यानंतर ऑगस्टचे 31 दिवस, ठीक आहे, त्यानंतर ऑक्टोबरचे 31 दिवस, सप्टेंबरचा जे आहे एकंदरीत आपला 28 सप्टेंबरला परीक्षा असल्यामुळे 27 दिवस आपण काउंट करूयात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे आहे टोटल 80 दिवस आपल्याकडे आहे। ठीक आहे, 80 दिवसाचं उर्वरित जे आहे म्हणजे उद्यापासून जर आपण काउंट केले तर 80 दिवसाचं नियोजन हे आपलं कसं असायला पाहिजे याविषयी आपण पहिल्यांदा बोलूयात। ठीक आहे, आता एकंदरीत आपण याच्यातले 5 दिवस मायनस करूया, म्हणजे कसं आहे आपले कामं वगैरे, आपल्या घरच्या, आपला हेल्थचा इश्यू, त्या अनुषंगाने आपण प्लॅनिंग करताना 75 डेजचंच करूया। ठीक आहे, त्यामध्ये आता बघा प्रामुख्याने जे आहे एकंदरीत जो मिथ आहे की फार फार जास्त रिव्हिजन झाल्या पाहिजे, बरोबर आहे, तर त्याचं असं काही नाहीये। एकंदरीत जर आपण 75 डेजचा आपण जर आराखडा करायला गेलो तयार, तर आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास पहिला टप्पा 50 ते 55 दिवसाचा आणि दुसरा टप्पा उर्वरित जे काही आपले दिवस असतील 25 दिवस, ठीक आहे, 20 ते 25 दिवसाचा असा तुमचा असला पाहिजे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 50 ते 55 दिवसामध्ये, ठीक आहे, तुम्हाला 2 रिव्हिजन अपेक्षित आहे। त्यामध्ये रिव्हिजन मी म्हणणार नाही सध्या, इथे 2 तुम्हाला जे आहे पहिला राऊंड जो आहे तुमचा साधारणतः मी असं म्हणेल की 30 दिवसाचा असला पाहिजे आणि दुसरा राऊंड जो आहे हा पहिल्या टप्प्याविषयी मी बोलतोय हा 20 दिवसाचा असला पाहिजे। तर या 30 दिवसामध्ये तुमचं कॉम्प्रेहेन्सिव्ह, ठीक आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह रीडिंग तुमचं असलं पाहिजे, म्हणजे जो कोणता तुम्ही सोर्स वापरत आहे त्याच्यामधला कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे एकदा चांगल्या पद्धतीने तुमचं जे आहे तुम्हाला पूर्ण रीड करावं लागेल। तुमचं जे काही नोट्स आहे आपल्या चाणक्यच्या किंवा आपल्या रेफरन्स बुक संदर्भात, तर ते 30 दिवसाचा पहिलं प्लॅनिंग ठेवा। दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही तुम्ही रीड केलं आहे ते काय केला, रीडिंग करा। ठीक आहे, नंतर तिसरा टप्पा जो मी म्हटलाय 20 ते 25 दिवसाचा, याच्यामध्ये कंप्लीट तुम्ही रिव्हिजन मोडमध्ये जाणं आवश्यक आहे। रिव्हिजन मोडमध्ये जाणं आवश्यक आहे, म्हणजे एकंदरीत जर आपण 75 दिवसाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर माझ्या मते जे आहे जवळपास 4 वेळा तुमचा नोट्स किंवा तुमचं रेफरन्स बुक याला तुमची व्हिजिट होणं आवश्यक आहे, की जेणेकरून आपलं जे आहे ते पिक्चरियल मेमरी किंवा आपलं जे आहे ते जास्तीत जास्त लक्षात राहतील। आणि जर मागचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर एकंदरीत असं लक्षात येतं की थोडं फार फॅक्च्युअलचं प्रमाण आयोगाचं वाढलेलं आहे। मी असं म्हणणार नाही की यावेळेस तोच पॅटर्न कंटिन्यू होणार, पण आपण जर मागचा सडन चेंज जर विचार केला तर त्या अगोदर असं लक्षात येतं की जवळपास 20 पासून मी कंटिन्यू मेन्सला आहे। ठीक आहे, तर 2020 नंतर असं लक्षात येतं की पॅटर्न हा 2023 पर्यंत जवळपास हा फॉलो झालेला होता। ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक्सचं जे पीवायक्यूचं प्रमाण आहे किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट या विषयाचं जे महत्त्व आहे ते कंटिन्यूच होतं।
ठीक आहे. परंतु 2024 मध्ये थोडंफार जे आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणता येईल थोडंफार शब्द वापरणं योग्य राहील की चेंजेस झालेले दिसून येतात. तर मग त्या अनुषंगाने जे आहे आपल्याला प्रिपरेशन सुद्धा त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. ठीक आहे. तर एकंदरीत जे आहे लक्षात घ्या 75 दिवसाचा जर आपण विचार केला, ठीक आहे, 75 डेजचा जर आपण विचार केला तर मला असं वाटते की त्यामध्ये जवळपास 4 जे आहे जवळपास 4 वेळा तुमचं जे रेफरन्स बुक तुमच्या क्लास नोट्स किंवा तुम्ही काढलेल्या मायक्रो नोट्स त्याला व्हिजिट होणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर हा जवळपास पहिला मुद्दा. त्याच्यापेक्षा होत असेल तर ठीकच आहे, पण त्याच्यापेक्षा कमी व्हायला नको मला तरी असं वाटते. कारण की जर असणाऱ्या वेळेची उपलब्धता जर आपण पाहिली तर 75 दिवसामध्ये जर तुम्ही ऑलरेडी 6 जवळपास 1 वर्ष 2 वर्षापासून अभ्यास करत असाल तर मग ह्या 75 दिवसामध्ये 4 जवळपास व्हिजिट होणं तुमचं आवश्यक आहे. आणि जर इन केस तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर मग ठीक आहे, त्या केसमध्ये 3दा आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुमचं जे आहे प्लॅनिंग असावं. त्यानंतर दुसरा मुद्द्याविषयी आपण बोलूया, दॅट इज सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आणि सीसॅट बद्दलचं आपलं नेमकं नियोजन कसं असायला हवं. ठीक आहे. बघा आता इथे मी छान तुम्हाला एक जे आहे पिलर डायग्राम काढून देणार आहे, त्याच्यातून तुम्हाला जे आहे जीएसचं महत्त्व कळेल. बघा ओके. आता इथे मित्रांनो बघा आपण जे डायग्राम काढली आहे, ड्रॉइंग थोडंफार कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. कारण ऑलरेडी मला एलिमेंटरी इंटरमिजिएट मध्ये सी ग्रेड होता. तर बघा इथे मित्रांनो याच्यामध्ये जे आहे आपले हे जे तुम्हाला काय दिसून येते हे 4 पिलर आहे, हे 4 पिलर आहे. ठीक आहे. हे 4 काय आपले पिलर आहे आणि याच्यावर जे आहे आपल्याला हे 2 जे आहे आपल्याला हे 2 जे आहे आपला केक आहे समजून घ्या असं समजा. तर इथे बघा मित्रांनो हे जे 4 पिलर आहे ते म्हणजे नथिंग बट तुमचे 4 बेसिक सब्जेक्ट आहे, दॅट इज पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ठीक आहे, त्यामध्ये जिओग्राफी आणि त्यानंतर हिस्ट्री. ठीक आहे. कलर चेंज करून घेऊ आपण. बघा याच्यामध्ये मित्रांनो हे 4 जे आहे बेसिक पिलर आहे तुमचे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री. आणि त्याच्यावरत हे 4 सब्जेक्ट काय करणार आहे तुम्हाला लक्षात घ्या एका कट ऑफच्या लेवलपर्यंत पोहोचवणार आहे. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं समजूया आता याचं जर आपण वेटेज बघितलं तर काय येते आपल्या लक्षात की 15 इकॉनॉमिक्स, 15 जे आहे इकॉनॉमिक्स, 15 पॉलिटी, 15 जिओग्राफी प्लस याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे 5 येतात. म्हणजे टोटल याला वेटेज किती आहे 20 आणि हिस्ट्रीचे किती येतात 15 क्वेश्चन येतात. म्हणजे एकंदरीत जर आपण याची ॲडिशन केली तर 15 × 45 आणि हे 20 मार्क. म्हणजे तुम्ही बघू शकता 45 म्हणजे जवळपास 65 मार्क. ठीक आहे. म्हणजे 65 क्वेश्चन, नथिंग बट एक क्वेश्चन 2 मार्काचा आहे. म्हणजे इथेच तुमचा कट ऑफ क्लिअर होतो. आणि आपण जर एकंदरीत बॉईजसाठीचा सेफ स्कोर आपण बघितला तर मला तरी असं वाटते की ±130+ म्हणजे एकदम तुम्ही मेन्सला दुसऱ्या दिवशी लागू शकता. बरोबर आहे. तर मग या अनुषंगाने आणि मागचा कट ऑफ मला वाटते जवळपास 122 समथिंग आहे. बरोबर. तर मला असं वाटते की बघा हे जे 4 पिलर आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स घ्यायचे. म्हणजे मी म्हणेल की अबव दॅन ॲव्हरेज. मग आपण जर एकंदरीत विचार केला तर पॉलिटीमध्ये हा सारखा विषय जो आहे याच्यामध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे विद्यार्थ्यांचं. बरोबर आहे. मग यावेळेस आपलं असं लक्षात येते की किती हार्ड जरी आला संविधानात, मूळ संविधानात गेले, कोणत्याही सोर्स रेफरन्समध्ये गेले तरी मला असं वाटतं की 13 मार्क्स हे तुमचे तिथे सिक्युअर होणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये 13 मार्क्स तुमचे तिथे सिक्युअर व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. बघा 13 मार्क्स. नंतर इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये थोडा फॅक्च्युअल वगळता अगेन किती मार्क्स आहे 13 मार्क्स. जिओग्राफीमध्ये 15 पैकी जवळपास 13 आपण गृहीत धरू. तुम्ही म्हणाल की सर हे कसं काय आपण त्या पद्धतीने सांगतोय, तर मी स्वतः 2020 पासून जे आहे आता म्हणजे जे आहे मेन्सला होतो तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की हे 4 पिलर्समध्येच मॅक्सिमम जे मेन्सला असतात मुलं बरोबर आहे ते हे 4 सब्जेक्टमध्ये फार जास्त त्यांचा ॲव्हरेज असतो. मग अशा वेळी आणि ह्या 4 सब्जेक्टमधलं मार्केटमधलं जे सॅच्युरेशन आहे कॉम्पिटिशनचं ते जवळपास आलेलं आहे. रँडम विषय कोणते आहे 2 तर आपला सर्वांचा कोणता सायन्स आणि दुसरा कोणता आहे रे करंट अफेअर. ठीक आहे. तर याच्याविषयी आपण नंतर बोलू. तर पहिले बघा हे जे 4 पिलर सब्जेक्ट आहे याच्यावर तुम्ही एका कट ऑफच्या लेवलपर्यंत पोहोचणार आहे.
लक्षात घ्या, मी शब्दावर लक्ष द्या, कट ऑफच्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचणार आहे आणि कट ऑफ पार करून कोण देणार आहे तुम्हाला? सायन्स आणि करंट अफेअर. ठीक आहे, तर मग अशा वेळेस आपली जे इथली टोटल आहे ते आपली गडबड नको व्हायला. त्यामुळे तुम्ही हे 4 सब्जेक्ट असे बनवा की एकदम द स्ट्रॉंग, म्हणजे त्याच्या बाहेर प्रश्न जरी म्हणजे किती काठिण्य पातळी या विषयाची आली तरी तुमचा बिलो ॲव्हरेज हा स्कोर नाही आला पाहिजे. सेम क्वेश्चन आता हिस्ट्री आतापर्यंत मी जे आहे रॅन्डम विषयामध्ये घेत होतो. मी आतापर्यंत जे आपली बिल्डिंग 3 पिल्लरचीच करत होतो, पण मागच्या 2-3 वर्षातून लक्षात आलं आहे की हिस्ट्रीमध्ये PYQचं रिपिटेशन आणि PYQ बेस्ड क्वेश्चन हे येत आहे. त्याच्यामुळे हा प्रिडिक्टेबल होत आहे थोडा. ठीक आहे, म्हणजे जर ॲन्शियन मिडावल जरी तुम्ही गेलात तर ॲन्शियन मिडावलचं जे आतापर्यंतचं वेटेज होतं, म्हणजे मला वाटतं एका वर्षी तर जवळपास 10-11 क्वेश्चन आले होते, पण आता ते सेट झालेलं कुठतरी 4-5 क्वेश्चन. आणि मग इथे रॅन्डमनेस जरी असला पण इथे लॉजिक वर्क करतात आणि थोडा जर डेटा आणि PYQवर कमांड असली तर हिस्ट्री सारख्या विषयात सुद्धा लक्षात घ्या 12-13 मार्क्स आत्ता येत आहे, आत्ता रिसेंटली. मग त्या अनुषंगानं जे आहे ह्या 4 सब्जेक्टला मॅक्सिमम तुम्हाला पुश करणं, ठीक आहे, आणि तिथून जास्तीत जास्त मिळवणं हे तुमचं पहिलं काम आहे. त्यासाठी काय करावं लागेल, ह्या 4 सब्जेक्टला व्यवस्थित PYQ बेस तुमचे रेफरन्स तुमच्या नोट्स ॲड करून एकदम स्ट्रॉंग बनावं लागेल. हे झाला तुमचा बिल्डिंगचा पाया. बरोबर. त्याच्यावर कोणता आहे तो सब्जेक्ट, दॅट इज सायन्स आणि करंट अफेअर. तर मित्रांनो बघा, सायन्सचा जर आपण एकंदरीत विचार केला तर राज्यसेवेचं सायन्स हे थोडं मला तरी असं वाटते की लॉजिक बेस आहे. म्हणजे फॅक्ट तर तुमच्या क्लिअर पाहिजेच. ठीक आहे, एक तुमचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते तर क्लिअर पाहिजेच, परंतु बाकीचा लॉजिक वगैरेचा जर एकंदरीत विचार केला तर यामध्ये सुद्धा जे कट ऑफमध्ये जे मेन्समध्ये असणार आहे ते 12-13 मार्क्स सहज घेऊ शकतात. म्हणजे एकंदरीत जर आपण हा 20 मार्कासाठी असतो लक्षात घ्या सायन्स, तर 20 पैकी 12-13 म्हणजे जवळपास 60% मार्क्स जरी तुम्ही घेतले तरी याच्यामध्ये हा सेफ स्कोर असेल कट ऑफ पार करण्यासाठी. मग राहिला करंट अफेअर. डिपेंड आहे की त्या दिवशी पेपरमध्ये करंट अफेअर हे कशा पद्धतीने आलेलं आहे. ते एकदम जर रॅन्डम असेल तर अख्ख्या महाराष्ट्रालाच रॅन्डम असेल. बरोबर आहे. ते जर तुमच्या सोर्स रेफरन्समधून असेल, जे काही मार्केटमध्ये अवेलेबल सोर्स आहे त्याच्यातून जर असेल तर मग ठीक आहे. त्याच्यामध्ये साधारणतः मला तरी असं वाटते की आपण फक्त काय करूया, 8 मार्क्स कन्सिडर करू, म्हणजे काय 50%च गृहीत धरूया. याचं म्हणणं असं बिलकुल नाही माझं की त्यामध्ये 8च मिळावा. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे की 8 ते 12च्या दरम्यान सहज हा विषय जाऊ शकतो. आणि मग आपण जर एकंदरीत टोटल घ्यायची गेलो तर 13-52. ठीक आहे, लक्षात घ्या 13-52 म्हणजे हे जे 4 सब्जेक्ट आहे आपले पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री, याला मी स्ट्रिक्टली किती मार्क्स पकडले, 13. 3 मार्क्स पकडले मी 5 पैकी एन्व्हायरमेंटला, म्हणजे 55 मार्क झाले. 55 मध्ये मी जर जे आहे जवळपास 12च पकडा मिनिमम, किती झाले 55 आणि 12 हे झाले सायन्सचे आणि 8 झाले करंट अफेअरचे. म्हणजे मित्रांनो याची जर ॲडिशन आपण गेलो करायला तर 10 20 इथे 2 5 आणि 2 7 आणि 8. ठीक आहे, 80 बीट जे आहे तुमचे बरोबर येणार. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणाल की सर हे पॉसिबल आहे का, बरोबर आहे, तर हे पॉसिबल आहे. लक्षात घ्या, जरी 20 बीट तुम्ही सोडवले तर तुमचा सेफ स्कोर येऊन जातो जवळपास. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर प्लस मायनस कितीचा आपण गॅप ठेवला रे, 2चा, प्लस मायनस 2चा प्रत्येक सब्जेक्ट मागं, तर जवळपास तुमचा स्कोर हा 130 प्लस येणार 100%. आणि 130 प्लस हा स्कोर जो आहे हा अचिवेबल आहे. 130 हा स्कोर अचिवेबल आहे. माझा स्वतःचा 2024चा स्कोर जो आहे मागच्या प्रिलिमचा हा किती होता, 135. लक्षात घ्या, त्याच्यामुळे हा स्कोर काय अचिवेबल आहे आणि आहे मिळवणारे. त्याच्यामुळे हा स्कोर काय दाखवतो तुमचा की इथे तुम्ही पोहोचलात ना 130 प्लस, की तुम्ही नेक्स्ट डे पासून तुम्ही मेन्सचं प्लॅनिंग करू शकता. ठीक आहे, सो त्या अनुषंगाने जे आहे तुमचं प्रिपरेशन असायला पाहिजे. ठीक आहे, जीएसची हे सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी जे आहे त्याबद्दल जर बोलायचं झालं तर इथे मी तुम्हाला हे 4 पिलर, त्याच्यावर 2 केकचे लेअर, म्हणजे जिथे तुमचं कट ऑफ पार पाडणार आहे तुमचा हा सेकंड लेअर दॅट इज सायन्स आणि तुमचा अप्पर लेअर दॅट इज करंट अफेअर. आणि हे 4 पिलर काय तुमचे बिल्डिंगचे मेन बेस आहे आणि ते जर तुमचे स्ट्रॉंग केले तर तुम्ही 100% कट ऑफच्या बाहेर जाणार आहे. ठीक आहे, पार करणार आहे कट ऑफला. नेक्स्ट बघा, आपला पुढचा तिसरा विषय PYQचे महत्व. बघा मित्रांनो, आपला जो पुढचा विषय आहे तो आहे PYQचे महत्व. ठीक आहे, आता इथे PYQचे महत्व
सर्वात महत्त्वाचं तर बघा, आता याच्यामध्ये बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन, बरोबर आहे. आणि या अनुषंगाने जे आहे आपली आधीची सिरीज आपण लॉन्च केली होती यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या रिव्हिजन थ्रू PYQ. तर तुमच्याची जे प्लेलिस्ट आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा तसेच कंबाईन पूर्व परीक्षा, या चारही जे आहे जवळपास प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण 5-6 वर्षाचे हे कव्हर केलेले आहे. आणि ते जे प्लेलिस्ट आहे ते आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही याच्यातून जे आहे तुमचं PYQचं जे लॉजिक आहे, तुमचा अभ्यास करण्याचा किंवा पेपर सॉल्व करण्याचा जो ॲप्रोच आहे आणि ऑन टाईम पेपर सोडवण्याची जी आहे टेक्निक आहे, बरोबर आहे, याचा तुम्ही जे आहे वापर करून जे आहे ते डेव्हलप करू शकता. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने PYQचं महत्त्व जर तुम्ही म्हणायला गेलात तर मी तुम्हाला सांगेन इकॉनॉमिक्स, ठीक आहे, जिओग्राफी आणि हिस्ट्री, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री या अनुषंगाने तुम्ही याचे PYQ जर स्ट्रॉंग केले तर मी तुम्हाला खात्री देतो की 12+ तुम्ही सहज पोचाल. कारण की काय आहे, ते एक ट्रेंड लक्षात येते. प्रामुख्याने जिओग्राफीचा ट्रेंड तुम्ही लक्षात घ्या. हा 2023ला सर्वांना सरप्राईज एलिमेंट होता. म्हणजे 23ला थोडा पॅटर्न हा कन्सेप्च्युअल गेला होता, 24ला त्यांनी थोडा तो फॅक्च्युअल प्लस केलेला आहे, बरोबर आहे. तर जिओग्राफीचा ट्रेंड तुम्ही लक्षात घ्या. हिस्ट्रीचा ट्रेंड जो आहे हा 100% PYQ बेस सध्या जात आहे. मग असं नाही की PYQ तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्सच करत आहे तर तोच स्पेसिफिक करत आहे, नाही, तर तुम्हाला सर्व परीक्षेचे PYQ तुम्हाला इथे पाहावे लागतील. आणि त्याचं रिपिटेशन आणि PYQ बेस फ्रेमचं क्वेश्चन हे वाढत आहे याचं प्रमाण. ठीक आहे. त्यामुळे हिस्ट्री तुमचा तिथे क्लिअर होईल. राहिला मुद्दा इकॉनॉमिक्सचा, थोडाफार इकॉनॉमिक्स 2024ला मित्रांनो वेगळा होता. म्हणजे एकदम वेगळा म्हणता येणार नाही, जवळपास 10 क्वेश्चन प्रेडिक्टेबल होतेच. ठीक आहे. 5 क्वेश्चन थोडे कंबाईन बेस फॅक्च्युअल झाले होते. ठीक आहे. तर एकंदरीत लक्षात घ्या इकॉनॉमिक्स सुद्धा प्रेडिक्टेबल आहे. मग माझं असं म्हणणं आहे की इथे जर PYQ तुम्ही स्ट्रॉंग केले तर या विषयामध्ये तुम्ही 12+ सहज जाऊ शकता. मग राहिला मुद्दा पॉलिटीचा. तुम्हाला मास्टर पॉलिटी, बरोबर, हा तुमचा हक्काचा विषय आहे, बरोबर. तर ऑलरेडी तुमचं तिथे अभ्यासाचं बऱ्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याचं स्पर्धा परीक्षेमध्ये सॅच्युरेशन झालेलं आहे या सब्जेक्टमध्ये. तर त्या अनुषंगाने जे आहे पॉलिटी हा तुमचं स्वतःचं प्रिपरेशन सोबत PYQचा, त्यामध्ये प्रामुख्यानं राज्यसेवा मेन्स याचे PYQ थोडे बघायला पाहिजे. कारण त्या अनुषंगाने असं लक्षात आलं आहे की राज्यसेवा मेन्स आधारित राज्यसेवा पूर्व परीक्षा पॉलिटीचे क्वेश्चन फ्रेम होतात. त्याच्यामुळे त्याचे प्रत्येक GS2चा पेपर होता आतापर्यंत जुन्या पॅटर्ननुसार, जवळपास प्रत्येक पेपरमध्ये किती क्वेश्चन आहे, 35 क्वेश्चन. तरी तुम्ही 5-6 वर्षाचे बघितले किंवा आत्ता जो रिसेंटली राज्यसेवा मुख्य झालेला आहे, बरोबर आहे, मे महिन्यामध्ये, तर त्याचे 35 क्वेश्चनहून तुम्हाला त्याचा ट्रेंड लक्षात येणार. आणि याच्यामध्ये सहज तुमचं स्ट्रॉंग प्रिपरेशन आणि PYQ प्लस तुम्ही 12+ सहज जाऊ शकता. त्यामुळे इथं PYQचं महत्त्व आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अभ्यास करत असताना स्वतंत्र स्लॉट तुम्ही PYQला देणं मला असं वाटते अपेक्षित आहे. म्हणजे एकतर दिवसाची सुरुवात, सुरुवात केल्यापेक्षा मी म्हणेल दिवसाचा शेवट हा तुम्ही PYQनेच करायला पाहिजे. कारण की थ्रू आउट द 75 डेज जे आहे, जर तुम्ही PYQ सोबत घेऊन जात असाल तर नक्कीच तुमचा तिकडे सेफ स्कोर येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो बघा पुढचा आणि शेवटचा आपला मुद्दा, यस, अभ्यास कुठून किती आणि कसा करावा. अभ्यास कुठून किती आणि कसा करावा हा प्रामुख्यानं एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये जे आहे कुठून किती आणि कसा करावा, आणि याच्यासाठी काय असते, एक मेंटर आवश्यक असतो, बरोबर आहे. मी असं म्हणणार नाही की कंपल्सरी मेंटरच आवश्यक असतो. तुमचा एखादा सिनियर असायला पाहिजे तो, किंवा संबंधित सब्जेक्टची फॅकल्टी असले पाहिजे, किंवा कोणी पण असू शकते. परंतु ह्या 3 गोष्टी ज्याला कळल्या यानं काय होते की प्रामुख्यानं वेळ स्पर्धा परीक्षेतला हा कमी होतो. जसं उदाहरणार्थ कोणाकोणाला प्रिलिम्स पास व्हायला जे आहे 4-5 वर्ष लागतात, तर अगदी कोणी जे आहे जवळपास 2 वर्षामध्ये प्रिलिमचा जे आहे क्लिअर करतो. तर त्याच्यामागे काय एक संदर्भ असतो, तर प्रामुख्यानं अभ्यास कुठून किती आणि कसा करावा हे सांगणारं सतत तुमच्यासोबत जर कोणी असलं तर प्रामुख्यानं त्या गोष्टी सोप्या जातात. ठीक आहे. तर कुठून किती आणि कसा करावा यासाठी आपला जो इनिशिएटिव्ह आहे मित्रांनो हा आपण लवकरच सुरू करत आहे. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठीची मेंटरशिप कम रिव्हिजन बॅच जे आहे आपण सुरू करत आहे. ठीक आहे. त्यासाठीचं ओपन टू ऑल सेशन 11 जुलैला
5 वाजता, ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत तुमचं काय गोष्टी करून घेतल्या आधी क्लिअर, तर ते लॉन्चिंग सेशन असल्यामुळं तिथे तुम्हाला संपूर्ण या बॅचचं जे आहे स्वरूप तुम्हाला तिथे सांगण्यात येईल. ठीक आहे, तर ही बॅच जी आपण दोन्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये कंडक्ट करत आहोत. ठीक आहे, एकंदरीत पूर्ण बॅचचा कालावधी जो तो किती आहे, 75 दिवस. आणि चाणक्य फाउंडेशनची पूर्ण फॅकल्टी जी आहे यासाठी योगदान देत आहे. आणि प्रामुख्यानं जे आहे तुम्हाला या बॅचचं टायटल सुद्धा आपण अंत, अस्थि आणि प्रारंभ, म्हणजे याचा अर्थ सर्वांनाच माहिती आहे आजकाल, बरोबर आहे. परंतु प्रामुख्यानं जे आहे एव्हरी एफर्ट्स काउंट. ठीक आहे, हे आपण स्लोगन ठेवलेलं आहे की आपण त्या पद्धतीनं मेहनत घेणार आहोत या बॅचवर. तर तुम्हाला संपूर्ण या बॅचमधून जे आहे सगळ्या गोष्टी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सेफ स्कोरसाठी तुम्हाला मदत होणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा आपला विषय प्रामुख्यानं कुठून किती आणि कसा करावा यासाठी जे आहे प्रामुख्याने मित्रांनो बघा, कुठून म्हणजे काय, तर सोर्सेस. तर सोर्सेसला जे आहे 11 जुलैला जे आहे आपण जे सेशन घेत आहोत त्याच्यामध्ये सोर्सेस तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. प्रामुख्यानं किती म्हणजे काय, नेमका कालावधी, त्यामध्ये तुमचं डेली शेड्यूल कसं असावं, तुमचं वीकली शेड्यूल कसं असावं आणि तुमचं मंथली शेड्यूल किती असावं ते त्या पद्धतीनं, आणि कसा करावा. तर याच्यामध्ये आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डेली टार्गेट्स विथ अप्रोच. ठीक आहे, डेली टार्गेट्स विथ अप्रोच म्हणजे काय, बरेच जण आपण पाहतो की मेंटरशिपच्या बॅचमध्ये फक्त डेली टार्गेट दिले जातात तुम्हाला आणि अभ्यास करा असं सांगितलं जाते. पण आपण डेली टार्गेट्स विथ अप्रोच म्हणजे आजचा जो कोणता विषय असेल त्याविषयी संपूर्ण डेली टार्गेट्स आणि तो कशा पद्धतीनं कव्हर करायला पाहिजे, त्यातला कोणता भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आतापर्यंत कोणते PYQ आलेले आहे, रिसेंटली फ्रिक्वेंटली आस्क म्हणजे फ्युचर इयर क्वेश्चन त्याच्यातून कसे डिझाईन होऊ शकतात याविषयी आपण सविस्तर बोलणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आज आपण आजच्या सेशनमध्ये पुढील दिवसाचं नियोजन, GS ची सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी, आणि इथे बघा थोडक्यात CSAT बद्दल सांगायचं राहून गेलं. तर इथे बघा CSAT साठी मित्रांनो तुम्हाला जे आहे जर तुमचं कॉम्प्रेन्शन म्हणजे आपलं रिडिंग पॅसेज जे आहे, कॉम्प्रेन्शन जे आहे तुमचं जर फार म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नाही बुवा त्याच्यामध्ये मार्क्स नाहीच येत आहे, तर त्यासाठी तुम्ही लोकसत्ताचा डेली जो न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये एडिटोरियल असतं संपादकीय, बरोबर आहे. तर राईट हँड साईडचं जे संपादकीय आहे ते तुम्ही वाचू शकता. त्यांना काय होईल, तुमचं जे होकॅब आहे किंवा तुमचं जे एकंदरीत कॉम्प्रेन्शन आहे ते वाढेल. आणि रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, तर पूर्ण पॅसेज न वाचता त्याच्यातला जो गभित अर्थ आहे म्हणजे जो अर्थ आहे त्याच्यातला तुम्हाला समजून पॅसेजची उत्तरं लवकर सापडण्यास मदत होईल. आणि काय लक्षात येते की त्या संपादकीयची लँग्वेज आणि राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये जे काही उतारे येतात, पॅसेजेस येतात, त्याची लँग्वेज ही जवळपास मिळती जुळती असते. त्याच्यामुळे तुम्ही तो एक सोर्स वापरू शकता. सेकंड, तुमच्याकडे बेस्ट मटेरियल जे आहे ते स्वतः इटसेल्फ आयोगाचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर जवळपास 2013 पासून तर 2024 म्हणजे 10-11 वर्षाचे, आणि प्रत्येक पेपरमधले काय 10 पॅसेज म्हणजे 10 जरी पकडले तर 100च्या वर पॅसेज जे आहे तुम्हाला ते आयोगाचे स्वतः आहे सोडवण्यासाठी, तर त्याचा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण याला एकदम दुर्लक्षित करता येणार नाही. ठीक आहे, जरी आज तो क्वालिफाईंग झाला असला तरी आपल्याला ते बॅलन्स करावा लागेल, कारण की पुढे काय चॅलेंज येतात येणाऱ्या पॅटर्नमध्ये आपल्याला काही सांगता येणार नाही. त्यामुळे मागचा पॅटर्न गृहीत धरून जर तुम्ही त्याला प्रिपरेशनला महत्त्व देत नसाल तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, नाही किमान आपण आधीच्या पॅटर्ननुसार जेव्हा हा विषय क्वालिफाईंग नव्हता तेव्हा डेली CSATला 2 तास देत होतो आपण जुन्या पॅटर्ननुसार 20-21 पर्यंत. पण निदान किमान आता आठवड्यातून 2दा, आठवड्यातून एकदा तरी या सब्जेक्टला व्हिजिट देणं आवश्यक आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये पुढील दिवसाचं नियोजन, त्यामध्ये प्रामुख्यानं 4 टप्पे. ठीक आहे, GS ची सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी, आपली पिलर डायग्राम आठवायची, त्याच्यामध्ये केकचे 2 लेअर चढवायचे. ठीक आहे, आणि त्यानंतर PYQचं महत्त्व आणि कुठून किती आणि कसा करावा यासाठीचा येणार आपला इनिशिएटिव्ह, त्याला तुम्ही नक्की 11 तारखेचं सेशन जॉईन करावं. ठीक आहे, ओपन टू ऑल आहे. आणि आपली ही जी बॅच आहे ती स्टार्ट होत आहे मित्रांनो 14 जुलैला, सोमवारपासून आपली ही बॅच सुरू होत आहे 75 दिवसासाठीची. ठीक आहे, बॅच स्टार्ट 14 जुलै. ठीक आहे, इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच.